6 मुलं रस्त्यावर व्यायाम करत असताना अज्ञात ट्रकची जोरदार धडक. गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्गावरच्या काटली इथली घटना. काटली गावात शोककळा. संतप्त गावकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्काजामचा प्रयत्न. मॉर्निंग वॉकला गेलेल्या 2 महिलांना अज्ञात वाहनानं उडवलं. अपघातामध्ये दोघींचाही मृत्यू. परभणी गंगाखेड महामार्गावरच्या दैठणा गावातील घटना. पुण्यातल्या कोथरूड परिसरातल्या MIT कॉलेज बाहेर 2 गटांमध्ये हाणामारी. सोशल मीडियावरती हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. हाणामारी का झाली याचं कारण मात्र समजू शकलेलं नाहीये. दिल्लीमध्ये सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. दोघांमध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. सरकारला सळो की पळो करून सोडा. जनहिताच्या मुद्द्यावर संसदेत आवाज उठवा. बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या खासदारांना सूचना. जनतेच्या प्रश्नांशी सरकारला देणं घेणं नसल्याचीही उद्धव ठाकरेंची टीका. दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित राहणार. दिल्लीतून उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला उपस्थित राहणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद. उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार? उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात काय घडणार याकडे राज्याचं लक्ष. पंकजा मुंडेंना बीडमध्ये मोठा धक्का. राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत. वडवणी इथं पक्षप्रवेश सोहळा पार पडणार. पंकजा मुंडेंसोबत कुटुंब म्हणून आमचा वाद नाही, आमचा राजकीय वाद आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर राजाभाऊ मुंडेंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान शेतकरी नेते आणि छावा संघटनेतील कार्यकर्ते नजरकैदेत होते. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगेंचा आरोप. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. धनंजय मुंडे बैठकीला उपस्थित राहणार. कालपासून अजित पवारांच्या बीड दौऱ्यात मुंडे गैरहजर. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर. सकाळी 5:45 पासून दौऱ्याला सुरुवात. संपावती क्रीडा संकुलाची पाहणी केली. अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अजित पवारांनी बीडमधील कंकालेश्वर शिवमंदिराची पाहणी केली. मंदिराचे पुरातन आणि धार्मिक महत्त्व टिकून राहण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुराणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडेल. धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली. उमरगा लोहारा तालुक्यामध्ये 200च्या वर काँग्रेस कार्यकर्त्यांचा मुंबई भाजपत प्रवेश. ताज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य मेळावा. मनोज जरांगे पाटील आज मिरज दौऱ्यावर. मुंबईतील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा गावभेटी दौरा. भेटीनंतर मनोज जरांगे पत्रकार परिषद घेणार. पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं आज कामबंद आंदोलन. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ आंदोलन. पालिकेसमोर चोख बंदोबस्त तैनात. दौंड तालुक्यातील यवतमधील 100% जमावबंदी उठवली. त्यानंतर आज यवत पोलीस ठाण्यामध्ये शांतता बैठकीचं आयोजन. आक्षेपार्ह पोस्टमुळे निर्माण झालेल्या तणावानंतर 1 ऑगस्ट रोजी जमावबंदी केली होती. शिर्डीजवळील हॉटेल कल्पदीप रेस्टॉरंटच्या मालकावर 15 ते 20 अज्ञात तरुणांचा हल्ला. मारहाण आणि तोडफोड. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. हॉटेल मालकावर हल्ला करून हल्लेखोर फरार. मीरा रोडमधल्या ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली झाल्याची माहिती. पोलीस आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. पोलिसांनी छापा टाकत ऑर्केस्ट्रा बारवरती कारवाई केली होती. नाफेडच्या माध्यमातून होत असलेल्या कांदा खरेदीमध्ये तफावत. नाशिक जिल्हा उपनिबंधक यांच्या पाहणीमध्ये 70% संस्थांच्या व्यवहारात तफावत. प्रत्यक्ष कांदा खरेदी आणि कागदोपत्री खरेदी यामध्ये मोठी तफावत. महादेवी हत्तीणी संदर्भात उद्या मुंबईमध्ये महाधिवक्ता, नांदणी मठाचे वकील आणि वंताराचे वकील यांच्यामध्ये बैठक होणार. या बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा पक्का मसुदा तयार केला जाणार आणि त्यानंतर शनिवारी सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली जाईल.
राज्यातील कबूतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि राज्य सरकारच्या बदललेल्या भूमिकेवर सुनावणीला महत्त्व. कालच्या गोंधळानंतर कबूतरखान्याजवळ पोलीस बंदोबस्त कायम. खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त. कबूतरखान्याच्या परिसर ताडपत्रीनं झाकण्यात आल्यामुळे आता आजूबाजूच्या इमारतींवर कबुतरांचा वावर. बोरिवली स्टेशनवरती एकाच दिवशी 300 टीसींकडून कारवाई. 5,100 जणांकडून 13,50,000 रुपयांचा दंड वसूल. एका स्थानकातील दंडवसुलीचा विक्रम असल्याचा पश्चिम रेल्वेचा दावा. पुण्यामध्ये मानाचे गणपती आणि इतर गणेश मंडळ असा विसर्जन मिरवणुकीचा वाद. या वादातून कसबा पेठेत असणाऱ्या गणेश मंडळाची फ्लेक्स बाजी. पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीची वेळ सकाळी 7 असा फ्लेक्सवर उल्लेख. पुणे विमानतळावर पुण्याहून भुवनेश्वरला जाणाऱ्या विमानाला पक्षी धडकल्यानं उड्डाण रद्द केलं. विमानतळावर वारंवार कुत्रे, बिबट्या, पक्षी येण्याचं प्रमाण वाढल्यानं प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज रायगड दौऱ्यावर. पळसपेते कशेडी घाट रस्त्याची पाहणी करणार, तर मुंबई गोवा महामार्गावरच्या रखडलेल्या कामांचा आढावा घेणार. सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार. पहाटेपासून अंधेरी, जोगेश्वरी, गोलेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूज, वांद्रे या सर्व परिसरात पाऊस. मुंबईमध्ये परतलेल्या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिरानं, तर हार्बर रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिरानं. रस्ते वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही. शुक्रवारपर्यंत राज्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. बुलढाण्याच्या सिंदखेडराजा तालुक्यात मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसानं ओढ्याला आलेल्या पुरात 2 बैल वाहून गेले, तर शेतीचंही मोठं नुकसान. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो. नांदगाव शहर तसंच तालुक्यातील काही गावांचा पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला. शेतकऱ्यांमध्येही समाधानाचं वातावरण. लातूरमध्ये 7 एकर कोथिंबीर पिकावर शेतकऱ्यांनी नांगर फिरवला. बाजारात कोथिंबीरीला 3 रुपये जुडीचा भाव. शेतकरी हवालदिल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.